जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तुमचं मॅथ बाय अजय अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे सरळ व्याज आणि चक्रव्याज व्याजमध्ये येणारा वारंवार क्वेश्चन. तर बघा कोणता क्वेश्चन दिलेला आपल्याला. एका रकमेचे म्हणते 2 वर्षाचे सरळ व्याज म्हणते 600 रुपये आणि चक्रव्याज व्याजाने म्हणते 636 रुपये येते म्हणते. तर ती रक्कम किती? तर काय काढायचं आपल्याला याच्यामध्ये? रक्कम काढायची. तर मग आता सर्वात पहिले काय करावं लागेल आपल्याला याच्यातनी? पहिले काढायला लागेल दर, मग दरापासून नंतर काय काढायला लागेल? रक्कम काढायला लागेल. बघा 2 वर्षाचं सरळ व्याज काय आहे? हे 2 वर्षाचं सरळ व्याज किती आहे? सरळ व्याज ठीक आहे. 2 वर्षाचं सरळ व्याज किती दिलेलं आहे आपल्याला? 600. ठीक आहे, लिहून घ्यायचं. नंतर 2 वर्षाचं चक्रव्याज व्याज काय आहे? 2 वर्षाचं चक्रव्याज व्याज किती दिलेलं आहे मग आपल्याला? 636 रुपये. ठीक आहे, 636 रुपये द्यायचे आहे. मग आता पहिले काय काढायला लागेल आपल्याला? दर काढायला लागेल. काय काढायला लागेल? दर. तर दर कसा निघन? तर काय करायचं? सरळ व्याज किती वर्षाचं आहे? 2 वर्षाचं आहे. तर मग काय करायला लागेल? पहिले सरळ व्याजाला 1 वर्षाचं करायला लागेल. काय करायला लागेल? 1 वर्षाचं. मग 600 रुपये आहे त्याला 2 भाग लागेल. किती येणार मग? 300. किती येणार? 300. आणि हे काय? 1 वर्षाचं सरळ व्याज आहे. हे काय? 1 वर्षाचं काय आहे? सरळ व्याज. ठीक आहे, 1 वर्षाचं सरळ व्याज. नंतर पाहायचं आता 1 वर्षाचं सरळ व्याज आहे आणि आपल्याला किती रुपये जास्त भेटून राहिले बघा. 2 वर्षाचं सरळ व्याज 600 आहे आणि 2 वर्षाचं चक्रव्याज व्याज किती आहे? 636 आहे. नंतर याच्यातला डिफरन्स घ्यायचा. किती घ्यायचा? डिफरन्स किती येऊन आला याच्यातला फरक? 36 येऊन आला. काय येऊन आला? 36 येऊन आला. आपल्याला दर काढायचा आहे ना. ते 600वरून 636 येऊन आला. म्हणजे हे आपल्याला जास्त भेटून आले. हे कितीवर भेटून आले असं? मग जास्त हे 36वर भेटून कितीवर भेटून आले? 300वर भेटून आले. कितीवर भेटून आले? 300वर. तर मग 100वर किती भेटणार? मग हे काय निघून आपल्या याच्यात निघून जाईल आपला दर निघून जाईल. काय निघून जाईल? दर. तर बघा आता भाग द्यायचा. 2 शून्य 2 शून्य गायब झाले. 3 1 3 3 1 3 3 2 6 म्हणजे किती टक्के दर आला आपला? 12% हा दर आलेला. किती टक्के दर आलेला? 12% दर आलेला. आता काढायची काय आपल्याला? रक्कम काढायची आहे. तर बघा हे 12% बरोबर 1 वर्षाचं काय आहे? व्याज भेटून आला ना. एका टक्क्यावरच भेटत असेल तर 12% बरोबर किती होऊन आलं? 300 होऊन आलं. तर आपल्याला मग काढायची काय? 100%. 12%ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 300 दिलेली आहे. ठीक आहे, तर मग आपल्याला काढायची काय? 100%ची व्हॅल्यू किती? तर मग भाग देऊन द्यायचा. आता बघा 6 2 12 6 5 30. ठीक आहे, आता 2 जर 50ले भागलं तर किती येते? 25. तर किती आलं मग उत्तर आपलं इथं? उत्तर जर म्हटलं तर किती आलं? 2500. किती आलं? 2500 रुपये आला. किती आहे ऑप्शन नंबर? ऑप्शन नंबर किती आहे? 2. ठीक आहे, अशाच प्रकारचे जर तुम्हाला आणखी शॉर्ट ट्रिकमध्ये व्हिडिओ बघायचे असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून नक्की ठेवा. धन्यवाद.